गुड मॉर्निंग मित्रांनो. आर के सायन्स टेक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे काही टेक्स्टबुक आहेत त्यांची व्हिडिओ लेक्चर आपण स्टार्ट केलं आहे. तर आज आपण स्टँडर्ड 9चं जे काही सायन्स सब्जेक्ट आहे त्याचं पहिलं युनिट लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम याला सुरुवात करणार आहोत. आपल्या पहिल्या युनिटचं नाव आहे लॉज ऑफ मोशन म्हणजेच गतीचे नियम. व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, जेणेकरून तुमच्या सर्व संकल्पना ज्या असतील ह्या स्पष्ट होतील. हे जे काही युनिट आहे ते फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्रावर आधारित आहे. आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. जवळ असलेलं बेल आयकॉन प्रेस करून द्या, जेणेकरून जे पण नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाणार आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आज आपल्याला जे काही टॉपिक बघायचे आहे ते पहिला जो आहे तो मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, दुसरा आहे डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स आणि तिसरा आहे स्पीड अँड वेलोसिटी. तर आपल्या युनिटचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. त्याच्यातला आपल्याला जो काही पहिला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये वस्तूची गती असं म्हणतो. मित्रांनो, दोन प्रकारच्या वस्तू आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नेहमी दिसून येतात. त्या म्हणजे काही वस्तू ज्या असतात त्या एका ठिकाणापासून दुसरीकडे जाताना आपल्याला म्हणजे हालचाल करताना दिसतात. त्यांना आपण त्या वस्तू गतीमध्ये म्हणजे मोशनमध्ये आहे असं म्हणतो. तर काही वस्तू असतात त्या स्थिर असतात, एकाच जागेवर कॉन्स्टंट असतात, म्हणजे त्या वस्तू या मोशन म्हणजे गतीमध्ये नसतात असं आपण त्यांना म्हणू शकतो. हा पॉईंट बघा, यावर तुम्हाला समजून जाईल हा कन्सेप्ट व्यवस्थित. बघा, मोशन म्हणजे काय. इफ द पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इट्स सराउंडिंग देन इट इज सेड टू बी इन मोशन. म्हणजे जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती गतिमान आहे असं म्हणू. अदरवाईज इट इज सेड टू बी ॲट रेस्ट. म्हणजे जर ती सभोवतालच्या संदर्भात जागा बदलत नसेल तर ती वस्तू स्थिर आहे असं आपण म्हणू. मित्रांनो, आता हा व्हिडिओ नीट बघा. बॉल अगोदर कॉन्स्टंट पोझिशनला आहे, पण तो व्यक्ती बाहेरून त्याला फोर्स अप्लाय केल्याने तो काही फुटबॉल आहे तो गतिमान अवस्थेमध्ये गेला. म्हणजेच अगोदर जो फुटबॉल जो होता एका कॉन्स्टंट पोझिशनला ठेवलेला होता. त्यानंतर तो व्यक्ती बघा, नीट बघा, जेव्हा त्याला किक मारतो म्हणजे बाहेरून एक फोर्स त्याच्यावर ॲप्लाय करतो तेव्हा तो कॉन्स्टंट असलेला फुटबॉल काय होतो, मोशनमध्ये चालला जातो, म्हणजेच गतिमान अवस्थेमध्ये जातो. म्हणजेच काय असतं आपण बघितलं की जो काय करतो मग फुटबॉल अगोदर त्याच्या सभोवतालच्या संदर्भात जो होता जागा असेल ती बदलत नव्हता, म्हणजे तो स्थिर होता. पण जेव्हा त्या व्यक्तीने किक मारली त्या फुटबॉलला म्हणजे बाहेरून फोर्स ॲप्लाय केला तेव्हा काय झालं, त्या फुटबॉलने त्याच्या सभोवतालच्या संदर्भात त्याची स्वतःची काय केली, जागा बदलली. म्हणजेच काय, तो मोशन अवस्थेमध्ये गेला, म्हणजेच गतिमान अवस्थेमध्ये तो गेला असं आपण त्याला म्हणू. आता ही इमेज बघा, ही ट्रेन आता एका जागेवर थांबलेली आहे, म्हणजेच कॉन्स्टंट उभी आहे, म्हणजे आपण त्याला स्थिर म्हणू. म्हणजेच द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट इज नॉट चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. मित्रांनो, आता हा व्हिडिओ बघा, आपल्याला विमान जो आहे तो टेक ऑफ घेताना दिसतंय, म्हणजे तो गतिमान अवस्थेमध्ये आपल्याला इथं दिसून येतो आहे. म्हणजे त्याच्या सराउंडिंगच्या रिस्पेक्टमध्ये तो काय करतो आहे, त्याची स्वतःची पोझिशन बदलतो आहे, म्हणजे आपल्याला तो आता गतिमान अवस्थेमध्ये दिसून येत आहे. आता आकाशात भरारी घेणारे पक्षी नीट बघा, हे पण आपल्याला गतीमध्ये दिसत आहे. जर ते समजा एखाद्या झाडावर बसले असतील तर त्यांची पोझिशन काय असेल, ते स्थिर असतील किंवा कॉन्स्टंट असतील. पण जेव्हा ते आकाशात भरारी घेतात म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर आपल्याला जाताना दिसतात, म्हणजेच ते कसे आहेत, गतिमान अवस्थेत आहेत असं आपण त्यांना म्हणू. म्हणजेच वस्तूंची गती, मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट हे तुम्हाला कळलंच असेल आतापर्यंत असं अपेक्षा करतो.
आता हा व्हिडिओ बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रेन जाताना दिसते, म्हणजेच बघताक्षणी आपल्याला समजतं की ट्रेन ही एका विशिष्ट मोशनमध्ये प्रवास करत आहे. म्हणजेच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात आहे. म्हणजेच तिच्या सराउंडिंग जे आहे, विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग ती तिची पोझिशन काय आहे, चेंज करत आहे. यालाच आपण काय म्हणतो, मोशन. आता जो काही पुढचा टॉपिक आपल्याला बघायचा आहे, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला आता पूर्ण आता ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणा किंवा PG लेवलपर्यंत म्हणा किंवा तुम्ही पुढे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार त्यामध्ये पण हा जो काही टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. तर डिस्प्लेसमेंट जो असतो त्याला आपण मराठीमध्ये विस्थापन म्हणतो आणि डिस्टन्स जे असतं त्याला आपण मराठीमध्ये अंतर असं म्हणतो. आपण एका पिक्चरच्या माध्यमातून हे व्यवस्थित समजून घेऊ. आता सर्वात अगोदर आपण डिस्टन्स म्हणजेच अंतरची जी काही व्याख्या आहे ती व्यवस्थित समजून घेऊ. आता बघा, डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजेच दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच काय, तर अंतर असं आपण त्याला म्हणतो. आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, म्हणजेच विस्थापनाची जी काही व्याख्या आहे ती समजून घेऊ आपण. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. म्हणजेच गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर म्हणजेच डिस्प्लेसमेंट किंवा आपण त्याला विस्थापन असं म्हणतो. आता व्यवस्थित समजून घेऊ एका इमेजच्या माध्यमातून. आता डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स व्यवस्थित समजून घेऊया. आता नीट बघा, समजा इथं एक कार आहे, ठीक आहे, आणि हा जो काही मार्ग आहे त्याला आपण ॲक्च्युअल पाथ असं म्हणू, ठीक आहे. मग नीट बघा, द लेंथ ऑफ ॲक्च्युअल पाथ म्हणजे जी काय लेंथ आहे ॲक्च्युअल पाथची इज ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे इथं कार इमॅजिन करू. ही कार काय करते, हे ॲक्च्युअल पाथची लेंथ काय आहे, ट्रॅव्हल करते. काय करते, बट इन मोशनमध्ये, वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजेच या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत ही जी काही कार आहे ती तो ॲक्च्युअल पाथची जी काही लेंथ आहे ती ट्रॅव्हल करते एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत, बट इन मोशन म्हणजेच गतिमान अवस्थेमध्ये. याला आपण काय म्हणतो, याला आपण अंतर म्हणजेच डिस्टन्स असं म्हणतो. हे लक्षात राहू द्या. आणि आता डिस्प्लेसमेंट म्हणजे काय तर नीट लक्षात घ्या. तर म्हणजेच स्टार्टिंग पॉईंटपासून आणि फिनिशिंग पॉईंटपर्यंत जी काय ॲक्च्युअल पाथ असते त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. आणि स्टार्टिंग पॉईंटपासून फिनिशिंग पॉईंटपर्यंत जो काही कमीत कमी अंतर असतं त्याला आपण शॉर्टकट म्हणू किंवा मिनिमम डिस्टन्स म्हणू, त्याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे लोकेशन ऑफ द स्कूल अँड हाऊसेस या आकृतीच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. आता इथं बघा, हे शीतल आणि प्रशांतचं घर आहे, हे संगीताचं घर आहे आणि हे स्कूल आहे. तर शीतलने काय केलं, अगोदर संगीताच्या घरी गेली, म्हणजे पाथ ए ट्रॅव्हल केला जो काही 500 मीटरचा आहे. त्याच्यानंतर शीतल आणि संगीता हे दोघे पाथ बी वरून जे काही त्याचं अंतर आहे 1200 मीटर ते स्कूलपर्यंत गेले. म्हणजे आत्ता नुकतंच आपण एक इमेज बघितली, म्हणजे हे काय झालं, ॲक्च्युअल पाथ झालं की जे शीतल आणि संगीताने ट्रॅव्हल केलं. त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स असं म्हणतो की अंतर असं म्हणतो. म्हणजेच ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर इज सेड टू बी डिस्टन्स. आणि जो काही प्रशांत होता त्याने हे 1300 मीटरचे जे काही मिनिमम डिस्टन्स आहे ते कवर केलं. म्हणजे आपण एक शॉर्टकट रस्ता बघितला होता, तोच हा एक रस्ता आहे इथला, की जो प्रशांत आहे हे ॲक्च्युअल पाथवर न जाता डायरेक्ट काय गेला, तो या शॉर्टकट मार्गाने किंवा एक मिनिमम डिस्टन्सने तो स्कूलपर्यंत गेला, की त्याचं अंतर आहे 1300 मीटर. याला आपण काय म्हणतो, मिनिमम डिस्टन्सला यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. म्हणजेच द मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग पॉईंट अँड फिनिशिंग पॉईंट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. आता हा पॉईंट बघा,
एव्हरी मॉर्निंग स्वराली वॉक्स round the edge of a circular field having a radius of 100 meter as shown in figure 1.2. If she starts from the point A and takes one round, how much distance has she walked and what is her displacement? म्हणजेच बघा, स्वराली काय आहे, दररोज पहाटे 100 मीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळावर काय आहे, ते कड्याने काय आहे, फेऱ्या मारते. तिने ए या बिंदूपासून चालण्यास सुरुवात करून एक फेरी पूर्ण केल्यास तिने कापलेले अंतर म्हणजेच डिस्टन्स आणि विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे ही तर आपण आपल्याला विचारलेलं आहे. तर अंतर काढायचं असलं ते आपल्याला माहितीच आहे. जो काय ॲक्च्युअल पाथ कवर केलेलं हा एक स्टार्टिंग पॉईंट आहे. जे काय ॲक्च्युअल पाथ कवर केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, अंतर म्हणतो. इथं रॅडियस 100 मीटर दिले आणि आपल्याला जर अंतर काढायचं असेल तर 2πr या फॉर्म्युल्यामध्ये ती व्हॅल्यू टाकून आपण अंतर काढू शकतो. आता या आकृतीच्या माध्यमातून व्यवस्थित समजून घ्या. समजा स्वराली या पॉईंटवर आहे, तिला या ग्राउंडला एक राऊंड मारायला तिच्या जे काही कोच असतील त्यांनी सांगितलं आहे. तर एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत म्हणजे दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच त्याला आपण अंतर असं म्हणतो. म्हणजेच लेंग्थ ऑफ ॲक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोईंग फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. ते जे काही डिस्टन्स असतं ते आपण 2πr या फॉर्म्युल्याने काढू शकतो. पण जो काही मुख्य पॉईंट आहे तो आहे डिस्प्लेसमेंट. ते नीट समजून घ्या. तर इथं डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन किती येणार ते नीट समजून घ्या. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं की गतिमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदूतील सर्वात कमी अंतर आपण बघितलंच होतं. म्हणजे हा स्टार्टिंग पॉईंट हाच आहे इथं आणि फिनिशिंग पॉईंट पण इथं हाच आहे. बघा, म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन द स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. इथं स्टार्टिंग पॉईंट पण काय आहे, हाच आहे आणि फिनिशिंग पॉईंट पण हाच आहे. याच्यामुळे आपलं डिस्प्लेसमेंट काय येणार, तर व्हिडिओ पॉज करून थोडा विचार करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगा. ठीक आहे. तर नक्कीच स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट एक असल्यामुळे याचं डिस्प्लेसमेंट जे असेल ते 0 येणार. समजा स्टार्टिंग पॉईंट हा असता आणि फिनिशिंग पॉईंट इथं असतं आणि यांच्यामध्ये समजा 20 मीटर एवढं अंतर असलं तर स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंटमध्ये जे डिस्प्लेसमेंट राहिलं असतं ते 20 मीटर आलं असतं. पण स्टार्टिंग पॉईंट आणि फिनिशिंग पॉईंट हा इथं एकच असल्यामुळे याचं डिस्प्लेसमेंट काय आलं, 0 आलं. ठीक आहे. एवढं समजलंच असेल तुम्हाला. ठीक आहे. आता पुढच्या जे काही 2 टर्म्स आहेत त्या पण खूप इम्पॉर्टंट आहेत. नीट बघा, स्पीड अँड वेलोसिटी. नीट बघा, स्पीडलाच आपण मराठीत चाल असं म्हणतो आणि वेलोसिटीला आपण मराठीमध्ये वेग असं म्हणतो. दोघी टर्म ज्या आहेत त्या एकमेकांपासून डिफरन्स आहेत. यांच्यामध्ये डिफरंट म्हणजे फरक यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. बघा, आता स्पीड म्हणजे काय ते नीट समजून, वेलोसिटी म्हणजे अगोदर वेलोसिटी बघू आपण. आता वेलोसिटी म्हणजे काय ते नीट बघून घ्या. द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन बाय अन ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड इट्स वेलोसिटी. म्हणजेच वेलोसिटी म्हणजे काय असतं, नीट बघा. ऑब्जेक्टने युनिट टाईममध्ये जे काही पर्टिक्युलर डायरेक्शनला एखादं डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असेल त्याला आपण काय म्हणतो, वेलोसिटी असं म्हणतो. म्हणजेच युनिट टाईम इथं 1 सेकंदाचा पण असू शकतो, 1 मिनिटाचा, 1 तासाचा पण असू शकतो आणि जास्तीत जास्त आणखी आपण बघितलं तर तो 1 वर्षापर्यंत पण असू शकतो. ठीक आहे. म्हणजे एवढ्या युनिट टाईममध्ये त्या ऑब्जेक्टने एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं त्याला आपण काय म्हणतो, वेलोसिटी असं म्हणतो. आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला बघा,
वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम म्हणजेच वेलोसिटी. हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. आणि स्पीड म्हणजे काय असतं, तर टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड, म्हणजे त्या ऑब्जेक्टने जे काय टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलं असतं अपॉन टाईम रिक्वायर्ड, ते डिस्टन्स ट्रॅव्हल करायला त्याला किती वेळेची गरज असेल किंवा किती वेळ लागला तो आपण भागिले त्याला या फॉर्म्युल्यामध्ये घेतो. म्हणजे स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाईम रिक्वायर्ड. एवढं लक्षात असू द्या. हे दोघी फॉर्म्युले कायम लक्षात असू द्या. इथं एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो लक्षात असू द्या. आता हे बघा, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स अँड वेलोसिटी इज रिलेटेड टू द डिस्प्लेसमेंट. म्हणजे स्पीड जो असतो त्याचा संबंध डिस्टन्सशी असतो आणि वेलोसिटी जो असतो त्याचा संबंध हा डिस्प्लेसमेंटशी असतो. हे महत्त्वाची टर्म आहे, ही लक्षात असू द्या. आता पुढचा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तो पण लक्षात असू द्या. आता आपल्याला काय बघायचं आहे, ही जी काही शीतल होती तिचा पाथ ए वरचा जो काही स्पीड होता तो अगोदर बघू. त्याच्यानंतर शीतलचा पाथ बी वरचा जो काही स्पीड होता तो आपण बघू. त्याच्यानंतर पाथ ए आणि पाथ बी असं दोघी मिळून जे काही टोटल स्पीड होता शीतलचा तो आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण शीतलचे जे काही डिस्प्लेसमेंट होतं, जी काही वेलोसिटी आहे ती आपण बघणार आहोत. आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, काय होता, तर तो होता डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. म्हणजेच आपल्याला काय बघायचं, नंतर शीतलचं जी काही वेलोसिटी होती ती आपल्याला बघायची. आता नीट बघा. आता आपल्याला अगोदर शीतलचा पाथ ए वरचाच आपल्याला काय स्पीड म्हणजेच आपल्याला चाल बघायची. तर आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला माहितीच आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स किती होतं पाथ ए वरचं, तर ते 500 मीटर होतं. तर ते किती मिनटात ट्रॅव्हल केलं तिने, तर 5 मिनिटांमध्ये तिने ट्रॅव्हल केलं. तर त्याचं उत्तर काय येणार, पाथ ए वरचा स्पीड काय असेल तिचा 100 मीटर पर मिनिट. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आपण पाथ बीचं बघू. डिस्टन्स किती होतं 1200 मीटर आणि किती मिनटात कवर केलं 24 मिनटामध्ये. तर त्याचं उत्तर काय आहे 50 मीटर प्रति मिनिट, म्हणजेच 50 मीटर पर मिनिट. तर आता या दोघींचं मिळून आपल्याला ॲव्हरेज स्पीड काढायचा आहे शीतलचा. तर काय आहे, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाईम. तर दोघे मिळून टोटल डिस्टन्स किती झालं 500 मीटर प्लस 1200 मीटर, यांचं एकूण किती झालं 1700 मीटर. ओके. आणि खाली टोटल टाईम जो झाला तो 29 मिनिट. तर ॲव्हरेज स्पीड जो होता तो 58.6 मीटर पर मिनिट. हा ॲव्हरेज स्पीड जो आहे तो शीतलचा ह्या दोघी पाथ ए आणि पाथ बी यांच्यावरचा आला. तर आपल्याला आता शीतलची वेलोसिटी बघायची. आपल्याला वेलोसिटी माहितीच आहे, वेलोसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. ओके. अँड स्पीड इज रिलेटेड विथ डिस्टन्स, हे आपण आत्ताच बघितलं. तर आता वेलोसिटी बघा. वेलोसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. नीट बघा, आपण डिस्प्लेसमेंट बघितली होती. डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, मिनिमम डिस्टन्स. नीट बघा, हे बघा, आता नीट बघा, शीतल्स वेलोसिटी बघायला. आता डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा त्याचा फॉर्म्युला आहे वेलोसिटीचा. तर 1300 मीटर हे डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे शीतलने जो काही शॉर्टकट मार्ग स्कूलपर्यंत जाण्यासाठी जर तो मार्ग अवलंबला असता तर तिला हे 1300 मीटरचं अंतर पार करावं लागलं असतं. म्हणजे मिनिमम डिस्टन्स त्याचं होमपासून आणि स्कूलपर्यंतचं. आणि किती टोटल टाईम लागला तिला तिथं, तर 29 मिनिट्स लागले. तर त्याचं टोटल त्याची वेलोसिटी किती आली 44.83 मीटर
पर मिनिट. इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. मित्रांनो, आज आपण जे काही टॉपिक डिस्कस केले ते वस्तूची गती म्हणजेच मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट, डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स म्हणजेच विस्थापन आणि अंतर, स्पीड अँड व्हेलोसिटी म्हणजे चाल आणि वेग, या सर्व कन्सेप्ट आज घेतल्या. अपेक्षा करतो की ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. लवकरच आपण जो काही पुढचा उरलेला भाग आहे युनिटचा, तो लवकरच आपण त्याचा एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा फायदा त्या मुलांना पण होणार. ठीक आहे. चला, भेटू मग नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2मध्ये. धन्यवाद.